महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर सुंदर अशी आश्रम आहे हा जंबेश्वर महानर्मदा सेवा आश्रम पलसनेर. या ठिकाणी आपण रात्री विश्रामसाठी थांबलो होतो. तर आता भरपूर सारे पराक्रमीवासी आता चाललेले आहेत पुढील प्रवासासाठी आणि मी 1 ते 1.5 तास थोडं मागून लेट जाणार आहे यांच्यानंतर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर ते पुढे प्रस्थान करत आहेत सर्वजण आणि आमच्या आश्रमातील बाबाजी शिवकुटीत शेकट आहेत आणि आश्रम अशा प्रकारचा होता. नर्मदे हर. तर आतमध्ये दाखवतो. अजून माझं आसन तसंच आहे लावलेलं. एक बाबाजी थांबलेले आहे तिथे झोपलेले आहेत अजून. आणि या प्रकारचा आश्रम होता. नर्मदे हर बाबाजी. तर सर्वजण पुढे गेलेले आहेत आणि आपण एक कोपऱ्यात आसन लावलेलं होतं. आपलं आसन तसंच आहे अजून आणि मस्त असा आश्रम पळसनेर येथील. तर हा आश्रम आहे रोड पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर आतमध्ये. तर हे बाबा शिकत आहेत आणि या आश्रम पशी आहे सोयाबीनची फॅक्टरी. त्या फॅक्टरीच्या जवळ आहे आश्रम. आणि जरी समजा त्या रोडने आलेच तरी एक हा रोड डायरेक्ट रोड कर घेऊन जातो. हे बघा परिक्रमावासी चाललेत तिकडनं. डायरेक्ट रोडला निघतो. येताना इकडनं आहे, येताना डांबरी आहे इकडनं आणि जायला थोडा कच्चा रोड आहे. अर्धा किलोमीटर फक्त पुढे जावं लागतं रस्त्याला. नर्मदे हर, नर्मदे हर. आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपण कमीच अंतर चालणार आहे. आपल्याला फक्त 140 किलोमीटर राहिलेला आहे आता ओंकारेश्वर. तर इकडनं यायला रोड आहे आणि जायला तो रोड दाखवला आता. आणि इथे जे बाबाजी सेवा देत आहेत त्यांना दाखवतो. आता ते सध्या शेकत आहेत. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आता बघा शिकुटीची पण किती मस्त सोय आहे. इथे खुर्च्या वगैरे बसायला राहतात. इथे शिकुटी पेटवली जाते रात्री दररोज संध्याकाळी. नर्मदे हर. आणि या मैया चाललेल्या आहेत. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. तर आपण या आश्रमावरती रात्री विश्रामला थांबलो होतो जंबेश्वर महानर्मदा सेवा आश्रम. तर आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. इकडे बाथरूमची पण सोय होती आणि ते नवीनच ब्लॉक बसवत आहेत ते आता. आणि पुढे मार्गस्थ होत आहे मी. नर्मदे हर. आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. कच्च्या रस्त्याने परत पुन्हा डांबरी सडकेला जाणार आहोत. आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे सर्व प्रकारचं कसं काय येणार ते सर्व दाखवलं जाणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर जे 11 पराक्रमीवासी होते ते सर्व गेलेले आहेत पुढे सकाळी. आणि आपण थोडं लेट निघालो होतो 8च्या नंतर कारण आपल्याला थोड्याच अंतरावरती विश्रामासाठी थांबणार आहोत. नर्मदे हर. तर आपण पुन्हा एकदा मंडला गाव लागलो होतो आता. या नदीच्या पलीकडे आहे बाफला गाव आणि या नदीचं नाव आहे माचक नदी. तरी आपण आता या माचक नदीवरील पूल पास करत आहोत. नर्मदे हर. मस्त अशी वाहणारी खळखळ इकडनं इकडं वाहते.
नर्मदे हर ही बहुतेक मैया नदीला आपल्या नर्मदा मैयाला मिळत असावी, इतकं पण माहिती नाही मला, पण खळखळ वाहते, पाणी भरपूर आहे तिला. पाणी असं चमकतंय. नर्मदे हर. हे बघा किती मोठं लाकूड आलेलं आहे इथं. आता जितक्यात पपईचा आस्वाद घेऊन आम्ही आता पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपल्या संग दिंडोरीचे बाबा आहेत, दत्तात्रय आहेर म्हणून आहेत. तर ते आपल्याला 2 दिवसापासून मागं पुढे होतो. आम्ही आज एकत्र चाललेलो आहोत आणि आमचे एक निदर्शनास आले की वाशिम जिल्ह्यातील ठराविक जोडी 1-2-3 जोड्या आहेत, ते प्रत्येक गावात भीक मागतायत आणि त्याच्यामुळे परिक्रमाशांना गृहस्थ सेवा भेटत नाहीये, त्रास होतोय. तर आता ते मागत आहेत. मी त्यांना फक्त दमदाटी करून बोललो की व्हिडिओ काढतो तुमचं, थांबा. तर ते मागच थांबलेत. ते पुढे आल्यानंतर आपण त्यांचा गुपचूप व्हिडिओ काढू आणि माहिती घेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आज संक्रांत आली आणि संक्रांत आणि एकादश आलेली आहे. आणि विशेष म्हणजे मला एक असं वाटतंय, ज्यांना पुरणपोळी आवडते त्यांचे किती हाल असतील ते जर एकादश धरीत असतील तर. नर्मदे हर. हा असाचा विषय झाला आजचा, कारण मला त्याचं वेगळंच फील होतंय, कारण मी त्याच्यात स्वतः पण येतो. मला पण पुरणपोळी खूप आवडते, पण परिक्रमेत आजपर्यंत काही पुरणपोळी मिळालेली नाहीये. मायाचा आशीर्वाद जर लागला तर आज किंवा उद्या किंवा परवा या 3 दिवसात कुठेही मला पुरणपोळी देईल माया. नर्मदे हर. भोजन प्रसादी करून 1 ते 1.5 तास परत आराम केलाय आज आणि निघालो आहे पुढे. आणि आश्रम जवळजवळ आहे 5 किलोमीटर. तसं तर आपण अर्धा 1 किलोमीटर आलेलोच आहोत. आणि आज संक्रांती आहे. आपल्यासारखे महाराष्ट्रासारखे इकडे एवढे पतंग दिसत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेळेस भरपूर सारे पतंग उडताना दिसतात, पण इकडे दिसत नाहीत आज. आणि माझ्यापासून आता ओंकारेश्वर राहिलेले 135च्या आसपास. नर्मदे हर. कारण आपण मागच्या वर्षी ज्या आश्रमात थांबलो होतो तो आश्रम इथून 5 किलोमीटर होता. भोजन प्रसादी करत होतो तिथून. आणि उद्यापासून शेवटला मी किती किलोमीटर चाललोय, काय चाललोय ते शेवटला स्क्रीनशॉट येणार. आजपासून, आजच्या व्हिडिओपासूनच येणार. कारण आता रात्री विश्रामसाठी थांबलो होतो, तिथून आतापर्यंत झाले 27 किलोमीटर. तर 27 किलोमीटरला आल्यानंतर भोजन प्रसादी मिळालेली आहे आज मला, कारण मध्ये कुठेच नव्हती. आज एकादश आणि संक्रांतीतून आल्यामुळे. नर्मदे हर. तर बघूया आता आश्रम किती दूर राहिलेलं ते. आश्रम जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा दाखवणारच आश्रम कसा आहे, कसा असणार, कसा नाही, आजूबाजूला काय असणार, सर्व बघायला भेटणार तुम्हाला. नर्मदे हर. निघाल्यानंतर हे बघा असा नजारा बघायला मिळतोय. इकडून ऊन आहे, पण आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आश्रम राहिलेला आहे थोडा. तहान खूप लागली होती, पण गावात काय पाणी पिलो नाही. बघू इथे कुठे पाणी भेटतं काय पुढे जाऊन. नर्मदे हर. काळं दिसत असेल. हे बघा पटांगण आहे ते. नर्मदे हर. आता बघा मी पुढे आलेलो आहे आणि आश्रम राहिलेला आहे 200 ते 300 मीटर वरती. तर बघा एकदम असं
वातावरण विरळ झालेलं आहे. थोडं थोडं ऊन कमी होत चाललं आहे आता. मग अशी खूप घाम येत होता उन्हामुळं. आणि काही क्षणात मी आता आश्रमात पोहोचणारच आहे. आणि उद्या सकाळी दाखवतो आश्रम कसा होता कसा नाही. आता त्या बाजूने ऊन असल्यामुळे क्लिअर येणार नाही. सकाळी ऊन कमी राहील. सकाळी राहील माझ्या डाव्या हाताला ऊन, ह्या हाताला राहील ऊन. तर त्यामुळं म्हणजे ही पूर्व दिशा इकडं आली, इकडं आहे पश्चिम दिशा. तर गाड्या खूप जोरात येत आहेत. आणि आजचा ब्लॉग मी इथं समाप्त करतो. उद्या सकाळी आश्रम पण दाखवणार आणि सुरुवात कशी करतो निघायला ते पण कळणार. आणि तर भेटू उद्या सकाळच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि अजून एक सांगायचं तात्पर्य म्हणजे मला आता ओंकारेश्वर राहिले फक्त 135 किलोमीटरवर. मी 5 ते 6 दिवसात तिथे पोहोचणारच आहे. कारण जास्त चालणार नाही आता, कारण मला नर्मदा जयंतीपर्यंत थांबायचं आहे. त्यामुळं थोडा इकडेही टाईमपास करावा लागेल. आणि नर्मदा जयंती म्हणजे मयाचा जन्मोत्सव असतो. आपण तो ओंकारेश्वरला साजरा करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. भेटू उद्या सकाळच्या ब्लॉकमध्ये.